चला मॅचला सुरुवात होईल. आजच्या रजनीतला अंतिम मॅच. अतिशय चांगली लढत. मागच्या मॅचमध्ये जे हनुमान मायकोप संघ पराभवाच्या छायेमध्ये ढकलले गेले. त्यांना पराभव कुणालाही पसंतचा नसतो, परंतु क्रिकेटचा खेळ सर्व दिवस सारखे नाही. एक काळ असा होता की स्पर्धा कुठली असो, क्वालिफायमध्ये सुपर 4मध्ये एका संघाचं नाव निश्चित असायचं. त्याचं नाव होतं जय हनुमान मायकोप. चढता काळ उतरता काळ येत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. सर्व दिवस सारखे राहत नाही. तुमचे क्रिकेटपटू तसेच राहत नाही. आता युवा आहेत, त्यापूर्वी एक वेगळ्याच संघाची बांधणी असायची. जे टॅलेंट होतं ते थोडंसं यंग होतं, चांगलं होतं. आता तदनंतर थोडेसे 40+ देखील खेळाडू, परंतु त्यांचा खेळ काहीच चुकी नव्हती. परंतु आपण पाहतात मॅचला पुढे घेऊन जाता आलं नाही. त्या अनुषंगानं मनीष बाद झाले, स्वप्नील भोईर बाद झाले, संजय बाद झाले, प्रतीक बाद झाले, धीरज बाद झाले आणि संपूर्ण संघ कोळमडला. आजच्या रजनीतला अंतिम मॅच. एका बाजूला संघ आपण तपासून पाहिला तर संघ आहे तो म्हणजेच फिशरमॅन दांडाखाडी, विपक्षात अमरदीप जलसार. अमरदीप जलसार या संघानं त्यांचा इंटेंट दाखवला, पॉझिटिव्ह इंटेंट. टॉस जिंका, फिल्डिंग करा, चेजिंगसाठी पहिल्याच 3 षटकात धूमधडाका करा आणि सामना खिशामध्ये घेऊन चला. तुम्ही माइंडसेटनं कसं येता, तुमच्या संघाची प्लॅनिंग तुम्ही कशी करता हे महत्त्वाचं असतं. मॅचला सुरुवात होईल. AB चषक 20-25चं चौथं सीझन. चौथ्या सीझनमधलं एक सुंदर घमासान. दुसऱ्या रजनीतला खूप चांगला मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल खेणी मॅच नंतर पुन्हा एकदा आमच्या समोर येतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता चिराग आणि दीपेन. चिराग जो खूप चर्चेतला खेळाडू, जे शिवनेरी चषक झालं जिथे 50 धावा त्या महत्त्वाच्या मॅचमध्ये. परंतु त्या 2 मॅच नंतर जर आपण तपासून पाहिलं, जे आजच्या दिवसात त्यांचा खेळ झाला तो नाही विशेषतः रंगला. परंतु या मॅचमध्ये त्यांना खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट इथून दाखवण्याची गरज आहे संघासाठी. मॅचला सुरुवात होते जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत. पराग यांना आपण पाहू शकाल. पहिल्या 5 षटकं गोलंदाज तयार. एका बाजूला चिराग आणि चिरागच्या साथीने आपल्याला बघायला मिळतात दीपेन आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पराग रेडी आहेत. AB चषक 20-25ची दुसरी रात्र, अंतिम मॅच. पहिला बॉल बॅटची कट स्लाइड केलं बॉलला आणि बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील पूर्ण 4. AB चषकचा आलाय चौकार. 4 सुरुवात. आक्रमकता अगदी पहिल्या बॉल पासून ज्यांनी दाखवलं की आमचा देखील पॉझिटिव्ह इंटेंट आहे की आक्रमण करणं. चिराग बारी जर चर्चेत राहिले, जर त्यांच्या बॅटमध्ये चांगल्या धावांची उधळण झाली, मग 5 षटकांमध्ये 50-55 सहज गतीनं जे धावफलकावरती उभ्या करू शकतात. परंतु एका बाजूला पराग सांगतील की त्याच फलंदाजाला आम्ही देखील टॅकल करण्याचा प्रयत्न करू. आणि जिथे आपण पाहू शकाल पहिल्या बॉलची सुरुवात चौकारानं. याही वेळेला समजदारीचं क्रिकेट. इथे रनआउटची संधी. चिराग बारी समजदारीचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु हातामध्ये बॉल गेल्यानंतर रनचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न थोडासा कठीणच राहिला. आणि इथे आपण पाहू शकाल फ्रेममध्ये देखील येऊ शकले नाही, खूपच बाहेर. आणि फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात एक मोठा धक्का. गॉन. काही गरज नव्हती. तुम्ही मागच्या बॉलवरती चौकार खेळला होतात. एक बॉल डॉट झाला असता हरकत नाही. तुमच्याकडे 30 बॉलचा एकंदरीत खेळ होता. परंतु इथून बोलणं ते सोपं असतं. थोडंसं दोघांमधला समन्वय वेगळा राहिला. परंतु मी म्हणेन चिराग बारी यांचाच कॉल चुकीचा राहिला. ज्या अनुषंगानं आता जर आपण तपासून पाहिलं तर ते बाद देखील होत आहेत. नवीन फलंदाज जिग्नेश जिगू यांना आपण पाहू शकाल, जे दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित शर्माचे हार्ट फॅन आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चिराग बारी थोडेसे नाराज, हताश आणि हतबाल मनानं आता डगआउटच्या दिशेनं येत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. 4 रन फलकावरती आहेत. आजच्या रजनीतला अगदी शेवटचा हा मॅच आणि या शेवटच्या मॅचमध्ये कुणाला शेवटच्या दिवशी सन्मानानं एंट्री मिळेल. वाह, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी, अगदी कसून गोलंदाजी. यॉर्कर पद्धतीचा बॉल, त्या बॉलला पूर्ण सन्मान मिळाला. त्या बॉलवरती जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मग थोडासा त्रास झाला असता. लसित मलिंगा यांची आठवण झाली, पॅट कमिन्स यांची आठवण झाली, जसप्रीत बुमराह यांची आठवण झाली. ज्या पद्धतीने ज्यांनी बॉल हाताळलाय, क्लास 1 ची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल या वेळेला हा बॉल थोडा पुन्हा एकदा प्रयत्न तोच राहिला. मिड विकेटला बॉलला खेळले. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील इथे 6 षटकार. 4 बॉलचा खेळ झाला आणि 10 रन धावफलकावरती आहेत. खूप चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला निश्चित स्वरूपात दिशा दिली. जो खोलवर टप्पाचा बॉल मिड विकेटचं क्षेत्र रिकामी पाहिलं आणि तिथे फक्त चांगलं टायमिंगच्या सहित एक सुंदर फटका बघायला मिळाला जिथे 6 धावांची मोहर उमटली गेली. 10 रन. फिशरमॅन दांडाखडी या संघ बघायला मिळतोय. याही वेळेला पाहतो बिटवीन द गॅप पुन्हा एकदा बॉल चाललाय. गली पॉइंटच्या मधोमध गॅप शोधला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. 4. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. या वेळेला आपण पाहतायत इथे अतिशय सुंदर कॅच. तुम्ही मोठे फटके जरूर केले. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. बॅट चिकट आणि तदनंतर फलंदाज इथे बाद होत असताना अतिशय चांगला झेल टिपला. अमरदीप जलसार संघाचे खेळाडू बघायला मिळाले. जयेश यांनी खूप सुंदर कॅच जबरदस्त पद्धतीने शेवटपर्यंत पाहत राहिले आणि तदनंतर समोरच्या दिशेने जंप घेतली बॉलवरती आणि इथे फलंदाज बाद होत असताना जिग्नेश गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अवधूत दांडेकर. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं पराग यांचं जे आतापर्यंत आपण पाहतायत पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धावा तर जरूर आल्या परंतु मी म्हणेन जमेची बाजू अशी देखील आहे की जिथे 2 विकेट देखील मिळाले. म्हणजे जलसार सांगेल की 14 रन गेले हरकत नाही. आपण 2 गडी देखील बाद करण्यात यशस्वी ठरलो आहात. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत पॉवर प्लेचं पहिलं षटक 50-50 राहिलं. 14 रन आले. 2 विकेट देखील गेले आणि आता अवधूत दांडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण एक एक्सपिरियन्स गोलंदाज. मागच्या विजयामध्ये प्रवीण यांचा सिंहाचा वाटा राहिला. विथ द बॉल ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि आता पुन्हा एकदा या महत्त्वाच्या मॅचमध्ये जिम्मेदारीनं दुसरं षटक हाताळावं लागेल कारण पहिल्या षटकात धावा आल्यात. विकेट देखील गेलेत. 14 रन धावफलकावरती. गोलंदाज तयार आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दीपेन बारी यांचाही फटका बराच काळ हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तदनंतर हातांची ओंजळ. अगदी आपण पाहतात ऑस्ट्रेलियन पद्धतीने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न आणि इथे कॅच सुटला गेला. मिड विकेट पासून जवळपास आपण पाहतात शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंतचा प्रवास त्यांनी जरूर केला परंतु त्या वेळेला इथे कॅच तर आता सुटलेली आहे. कॅच सुटल्या येणाऱ्या काळात दीपेन बारीला एक जबाबदारीने खेळाला पुढे न्यावं लागेल. 16 रन धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल आणि प्रवीण यांनी संधी क्रिएट करून दिली होती. गोलंदाजाच्या पाठीचा कणा म्हणून तुम्हाला उभं राहावं लागतं. खोलवर टप्पाचा बॉल. बॉलला अगदी खोदून काढलं. शॉर्ट पॉइंटमध्ये फेकी स्वेअर आली. सगळं काही सुरळीत चाललं असताना इथे सिंगल डबल जर तुम्ही असे खर्च कराल ना तर मग थोडा त्रासच होईल. लगोरीचा खेळ चाललाय की काय, आबाधुबीचा खेळ चाललाय की काय. 3 वेळा थ्रो मध्ये आपण पाहतात गफलत होते, गल्लत होते. धावसंख्या इथून जर आपण तपासून पाहिली 2ने फ्लाय होणार आणि जाऊन पोहोचणार ती म्हणजेच 18 वरती. 18 रन धावफलकावरती. एबी चषकाची दुसरी रजनी आणि प्रिन्स मूवीनं जबरदस्त काम या स्पर्धेला कव्हर करत असताना आपल्याला बघायला मिळतात. भिवंडी टू केळवे रोड प्रवास उगाच नाही केलाय आम्ही तर क्वालिटी आम्ही देतो आणि मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण प्रिन्स मूवीनं खूप चांगलं काम केलंय. गोलंदाज तयार. षटकातला तिसरा बॉल. इथे जर आपण पाहिलं तर फटका खेळला. मिड ऑफला खेळाडू तैनात. रनआउटची संधी आणि इथे आपण पाहू शकाल गोलंदाज प्रवीण संपूर्ण कॉन्फिडंट आहेत. तिसऱ्या पंचांची घेतले मदत. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. तिसरे पंच देखील जोडले जातील आमच्या वॉर रूम मध्ये आणि प्रिन्स मूवीचे लाईव्ह टेलिकास्ट ऑपरेटर दर्शवतील. ऑलमोस्ट इथे
यस, ऑन स्क्रीन आपण आता बघणार आहोत. फलंदाज निश्चित स्वरूपात तिसऱ्या पंचांनी तो डिसिजन दिलाय OUT आउट. इथे फलंदाज बाद होतील. रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल स्वतःवरती नाराज आहेत. धावचीचा विकेट म्हणजे सर्वाधिक खराब विकेट क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आणि अवधूत रनआउटच्या स्वरूपात शून्याचा चष्मा घालून परततात. 3 बॉलचा खेळ झाला. प्रवीणनं गोलंदाजी इथे मी म्हणेन की चांगली हाताळली. पहिले 2 बॉल ज्यामध्ये एक संधी क्रिएट झाली होती, परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात बाद होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 आणि 18 वरती झटका क्रमांक 3. नुकताच फलंदाज दाखल झालेत प्रतीक यांना आपण पाहू शकाल. दीपेन बारी आता महत्वाचा रोल राहील. अमरदीप जलसार सफाळे गटामधून याही संघाची चर्चा अनेक वेळा राहते आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आजच्या संपूर्ण रजनीमध्ये एक जबरदस्त एफर्ट बॅटिंगनं म्हणा, बॉलिंगनं म्हणा, फिल्डिंगने म्हणा, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्या वेळेला तुमचा एक व्यवस्थित जम बसतो ना त्यावेळेला तुमच्या संघाची कामगिरी ही खूप चांगली राहते आणि सध्या तो संघ बघायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये जय हनुमान मायकोप संघाला पराभवाची धूळ चाटत संघ आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजेच फिशरमॅन दांडाखाडी. या मॅचमध्ये थोडासा स्ट्रगलिंग करतोय. दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण आले. प्रवीणनं इथे देखील गोलंदाजी चांगली केली. खोलवर टप्प्याचा बॉलला ड्राईव्ह केलं. अप ड्राईव्हमध्ये सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 कुणाल खेणी आम्हाला दर्शवत आहेत. खूप सुंदर पद्धतीने गुणलेखन या स्पर्धेमध्ये. AB चषक 20-25चा एक दैदिप्यमान सोहळा, एक सुंदर स्पर्धा. तुम्हाला सगळ्यांना पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं 3 लाख प्रथम पारितोषिक अजय भोईर साहेब आणि संपूर्ण त्यांची एंटायर टीम ज्यांनी एक चांगलं मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळतं. आणि या दुसऱ्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच. गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. आतमध्ये येणारा बॉल पडल्यानंतर बराचसा आतमध्ये आला. प्रवीणचा तो नॅचरल टर्न आहे जिथे आपण पाहू शकाल ज्यावेळेला डाव्या हाताचे गोलंदाज येतात त्यावेळेला त्यांना ती देण असते. खूप सुंदर चेंडू, चांगल्या टप्प्यावरती चांगला बाउन्स मिळाला. तदनंतर त्या बॉलला फक्त सन्मान देणं हेच फलंदाजाकडे शेवटचं ऑप्शन होतं आणि तो सन्मान तिथे मिळाला त्या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19. या षटकात बॉल झाले ते म्हणजेच आत्तापर्यंत 5. अगदी शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्सने गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा रेडी होतात. खोलवर टप्पाचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करतील आणि इथे 2 षटकांचा खेळ देखील संपेल. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकात 14 रन होते. या वेळेला फक्त 5च धाव्यांचा खर्च केलं षटक आणि प्रवीणनं का सांगितलं की मी संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे तर त्याची गोलंदाजी खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि इथे 19 रन गडी बाद झाले ते म्हणजेच 3. मध्यफळीचे फलंदाज एका बाजूला दीपेन ओपनिंग पेअरला दाखल झालेत. सिंगल डबलचा खेळ त्यांनी स्वीकारलाय. आत्तापर्यंत 3 बॉलचा खेळ करत 5 रनवरती तेही खेळतात आणि त्यांच्या साथीनं प्रतीक जे आत्ता झाले त्यांच्यासाठी 2 बॉल डॉट आलेत. षटक क्रमांक 3 मध्ये आलेत गोलंदाज अनिल. एक जबरदस्त गोलंदाज. दांडाखाडी संघाचं निश्चित स्वरूपात इथून आता येणारे 18 बॉल आहेत ना. या 18 बॉलमध्ये किमान लढण्यासाठी तुम्हाला 30 रन जर 50 केले तर गोलंदाजी अचूक आहे. ज्यांनी निव्वळ गोलंदाजीच्या जोरावरती मागचा मॅच फिरवला आणि अंतिम सामना खेळण्याचा मान देखील मिळवला. AB चषकाची दुसरी रजनी. दुसऱ्या रजनीत सफाळे गट आणि सफाळे गटातील 10 संघांमधले टॉपचे आता 2 संघ. एका बाजूला अमरदीप जलसार आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळतोय तो म्हणजेच फिशरमॅन दांडाखाडी. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्पाचा बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळले. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. फेकी येईल तद्वरती आपण पाहतात सिंगल मिळेल. धावसंख्या 1 न भर आणि कुणाल दर्शवतात की 20 धावा. 13 बॉलचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती. स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. इथून येणाऱ्या काळात तुमच्याकडे एकंदरीत 17 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि ते 17 बॉल तुम्हाला टार्गेटपर्यंत कितीपर्यंत घेऊन जातील. एका बाजूला दांडाखाडी त्यांच्या विपक्षात जलसार. सफाळे गटातले दोन्ही दिग्गज संघ. दोघांची देखील नावाची चर्चा आणि क्रिकेटची चर्चा होत असते संपूर्ण या सफाळे क्रिकेट बेल्टमध्ये. आता जलसार विरुद्ध दांडाखाडी. कोण जाणार अंतिम 5 साठी
येणाऱ्या काळात सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अनिल यांचा पुढील बॉल अर्थात दुसरा बॉल या षटकातला. राईट हँड राऊंड विकेट. पंचांनी या बॉलला सांगितलं की तो व्हाईट बॉल आहे. मागच्या षटकात जी प्रवीणने गोलंदाजी केली ती गोलंदाजी तुम्हाला पुढे टू बी कंटिन्यू जर राहिली तर मग निश्चित स्वरूपात जलसार संघ या मॅचमध्ये वर्चस्व प्राप्त करेल. एका बाजूला दीपेन बारी आहेत. फलंदाज प्रतीक यांना स्वाभाविक खेळ सिंगल डबल जर दीपेन बारी यांना स्ट्रायकिंग एंडला आणलं तर दीपेनकडे जे मोठे फटके आहेत त्याचा स्वीकार ते करतील कारण मॅच महत्त्वाचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतंय ती म्हणजेच फिशरमॅन. दांडाखाडी या वेळेला बॉलनं उंची भरपूर गाठलंय आणि त्याच्यामध्ये लांबी किती आहे तर इथे आपण पाहू शकाल एक अतिशय सुंदर झेल टिपला. जगलिंग झाले आणि तदनंतर सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी केला. गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण जरूर पाहणार आहोत निश्चित स्वरूपात तिथे काय घडलंय आणि कॉन्फिडन्स खूप वाटले तिथे क्षेत्ररक्षक ज्यांनी तो कॅच कॅरी केला त्या वेळेला. बघा कॅच इथे आपण पाहू शकाल. वाह सुपर्ब. पंच चेक करतात की निश्चित स्वरूपात काय घडलंय. पराग जे गोलंदाज आहेत संघासाठी पहिलं षटक नवा कोरा फरीचा बॉल ज्यांनी हाताळला आणि तेच आता आपल्याला पाहायला मिळतील. पराग यांना आपण पाहतात. प्रिन्स मूवी वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला ही स्पर्धा कव्हर करत असताना प्रत्येक अँगलचा व्ह्यू दाखवतात. ही गुणवत्ता आहे त्यांची. तुम्ही तुमच्या कामानं प्रसिद्ध होत असतात आणि भिवंडी टू पालघर यासाठीच आम्हाला इथे निमंत्रण दिलंय. आणि तिसरे पंच पाहतायत. महत्त्वाचा क्रुशल मोमेंट. इथून 6 धावा किंवा मग गडीबाद ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ज्या अनुषंगानं पंच वेळ घेतात त्यांचा परंतु एक चांगलं डिसिजन तुमच्यासमोर येईल. कॅच कॅरी करत असताना क्षेत्ररक्षक पराग यांनी OUT आउट आणि जिथे आपण पाहतात पंचांनी सांगितलं सेफ. रिप्लेच्या माध्यमातून तो झेल आता जलसारचे सर्व ग्रामस्थ खेळाडू ऑनलाईन मॅच बघत असेल तर परागचं खूप कौतुक करत असेल. क्या बात आहे पराग. खूप चांगला कॅच तुम्ही घेतला. एक टाईम सूर्यकुमार यादव यांची आठवण आली जो कॅच आपण T20 वर्ल्ड कपमध्ये पाहिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पराग खूप सुंदर पद्धतीने कॅच टिपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. समीर यांना आपण पाहतो. पेशानं गोलंदाज आहेत परंतु संघासाठी एक चांगले लोअर लाईनचे फलंदाज म्हणून काम करतात सध्या दांडाखाडी या संघासाठी. अनिलला विकेट मिळाली. बॉलचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 2 बॉल आणि 2 बॉलचा खेळ पूर्णत्वाला जात असताना 21 वरती 4 धक्के मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. बॅटची कड. समीर आले आणि समीर गेले. खूप चांगली गोलंदाजी. तू चल में आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गॉन. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच प्रयत्नांमध्ये बॅटची एक हलकी एज. फलंदाज बाद. नवीन फलंदाज धीरज आलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतात डाऊन ॲट 5 साठी धीरज यांना आपण पाहू शकाल. 5 धक्के 21 वरती अर्धा संघ गारद. इथून तुमच्याकडे चेंडू बरेचसे आहेत परंतु जर तुम्हाला त्यासाठी विकेटच जर नाही उरले खेळपट्टीवरती तर त्या चेंडूंचं काही लोणचं भरणार. ज्या पद्धतीनं तुम्हाला उभं राहणं गरजेचं असतं. खेळपट्टीवरती वेळ द्यावा लागतो. धावा येत राहतील. तुम्ही तुमच्या विकेटचं महत्त्व कसं देता. आता 3 बॉल झालेत. येणाऱ्या काळात 15 बॉल आहेत. कुणाल मोठं क्रिकेट बाकी आहे परंतु खेळपट्टीवरती फलंदाज उभे राहत नाही. ही डोकेदुखी वाढलंय सध्या फिशरमॅन दांडाखाडी या संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा येता क्षणी आक्रमक झाले. मोठा फटक्याचा स्वीकार केला. अमरदीप जलसार हा संघ खऱ्या अर्थानं खूप चांगल्या रिदममध्ये अगदी फ्लोमध्ये क्रिकेट त्यांचं चाललंय. पहिल्या मॅचपासून ज्यांनी जो टच पकडलाय ना या एबी ट्रॉफीमध्ये वाखण्य जोगी. चांगलं क्रिकेट. गुणवंत खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. यंग टॅलेंट त्यांच्यामध्ये आहेत आणि एक चांगली संघाची बांधणी केलंय. टोटल 11 जण ज्यावेळेला तुम्ही हेल्प करता संघासाठी मदतीसाठी उभे राहता प्रत्येक डिपार्टमेंटमधून जी जी जिम्मेदारी ज्याच्याकडे आहे
आणि त्यावेळेला तुम्ही एक चांगल्या संघाची बांधणी असताना चांगलं क्रिकेट देखील बघू शकता. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 4 उर्वरित 2 बॉल आहेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर या 2 बॉलमध्ये काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज तयार अनिल. मोठा फटका, धूम धडाका, मिड विकेटला क्लिअर होईल. बॉल चाललाय लांब 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 आणि खूपच लांब. एबी चषकाचा कठीण काळातला संघर्षाचा षटकार 6. कॅचेस सोडल्यानंतरचे आता रौद्र रूप धारण करतात दीपेन बारीक. हे महत्वाचं आहे. तुम्हाला ज्या वेळेला संधी मिळते ना त्यावेळेला संधीचं पुरेपूर सोनं करता आलं पाहिजे. चांगलं क्रिकेट. फुलर लेनचा बॉल होता. माहिती होतं त्यांना की मी याही बॉलला डिपॉझिट करू शकतो, परंतु समजदारी वापरली त्यांनी की सिंगल डबल या खेळाला सन्मान देतोय आणि त्या अनुषंगाने आपण पाहतात षटक क्रमांक 3चा खेळ संपतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचते 29. जरी विकेट अर्धा संघ गारद झाला असेल ना तरी 10ची सरासरी जवळपास त्यांनी ठेवलंय. येणारे 2 षटक 12 बॉल खूप महत्वाचे. एबी चषक 20-25ची दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीतलं चाललेलं घमासान एक सुंदर पद्धतीनं सफाळे गटातली अगदी आजच्या दिवसातली अंतिम मॅच, जिथे अंतिम मॅच मध्ये 2 संघ एकमेकांना 2 हात करतात. एका बाजूला अमरदीप जलसार आणि एका बाजूला फिशरमॅन दांडा खाडी. जिंकणार कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचे भरपूर एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांचं नाव आहे प्रवीण, जे षटक क्रमांक आले 4 मध्ये. स्लॉगला सुरुवात. पहिलाच बॉल प्रवीणचा. प्रवीणनं याही वेळेला बॉल चांगला हाताळला. चांगला जबरदस्त चेंडू. मी जो उल्लेख केला ना की डाव्या हाताच्या गोलंदाजासाठी तो नॅचरल टर्न आहे. गुड लाईन स्पॉटला पिचिंग केला, समोरून बॉलला वळण दिलं. यष्टिरक्षक थोडे बीट झाले. शॉट फाईनलेगच्या खेळाडूंना त्या बॉलला प्रोटेक्शन दिलं. डॉट बॉलनं सुरुवात. प्रवीण त्यांच्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली 29 धावा. गडी 5 झालेत 5 आणि गोलंदाज होतील तयार पुन्हा एकदा प्रवीण. फुलर लेनचा बॉल डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने खेळलेत परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉलला प्रोटेक्शन मिळतंय आणि इथे देखील आपण पाहतात सिंगल. थेंबे थेंबे तळेसाचे सध्या प्रयत्न चालू आहे. फुलर लेनचा बॉल देखील डिपॉझिट नाही करता आला, परंतु या आधीच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती 5व्या बॉलवरती जो षटकार आला तो खूप चांगला होता मिड विकेटला. याच प्रत्येक 2 षटकांमध्ये तुम्ही जर येणाऱ्या काळात 3 मोठे हिट आणले ना तर मॅचमध्ये मजा येईल. दुसऱ्या डावात देखील गोलंदाज तयार. इथे आपण पाहतायत खेळायचं होतं ऑन साईडला बॉल आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित नाही. एज लागली आणि तदनंतर बॉल आला डीप पॉइंटला, जिथे आपण पाहतात फेकी ॲक्युरेट आणि फलंदाज रन आउट गॉन. इथे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय दाखल झालेत. प्रणय मैदानाच्या आत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत खऱ्या अर्थानं 3. प्रवीणचं कौतुक करावं तेवढं कमी. संघाचे महत्वाचे शार्प टर्नर गोलंदाज, ॲक्युरेट लाईन अँड लेंथ साठी जाणले जाणारे गोलंदाज का माझ्याकडे पाहिलं जातं. त्यांची गोलंदाजीने त्यांनी आज उत्तरं दिलीत. पहिल्या मॅच पासून कसून गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या 31 वरती 6 धक्के बॅटिंग करत असताना जो मी उल्लेख केला ना की गोलंदाजी अतिशय तीक्ष्ण आहे, परंतु ती गोलंदाजी करण्यासाठी त्या धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. गोलंदाजांना दिलासा म्हणून तुम्हाला किमान 40-45 लढण्यासाठी लढाऊ वृत्तीनं मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला सन्मानजनक आव्हान उभं करणं गरजेचं असतं. सध्या आपण पाहतायत आता 4 बॉलचा खेळ झालाय. प्रवीणचं षटक 4थं संघासाठी, त्याचं 4थं आणि वैयक्तिक 2रं आणि कमालीची गोलंदाजी, जी गोलंदाजी असायला हवी. नाईट क्रिकेट फ्लड लाईट अंडर फ्लड लाईट मध्ये जबरदस्त टर्न बॉलला फिरवतात. पुन्हा एकदा अपील पंचांकडे केलंय आणि पंचांनी सांगितलं की नॉट आउट. पहिल्या अटेम्प्टला जगलिंग झाले थोडे आणि तदनंतर आपण पाहू शकाल दुसऱ्या अटेम्प्टला बेल्स उद्ध्वस्त केल्या.
त्यावेळेला फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचले होते. मैदानाच्या आतमध्ये मुख्य खेळपट्टी जणू काही प्रवीण यांच्या प्रेमात पडलंय. जिथे बॉल टाकतात ना तिथे ते चांगलीच पिचिंग होते आणि फलंदाजांसाठी कठीण काळ कर्दन काळ नाव आहे प्रवीण. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4. यानंतरचे 6 बॉल खूप महत्त्वाचे टार्गेट सेट होण्यासाठी. संदीप कर्णधार आपल्याला बघायला मिळतात. अनेक मेसेज देतात. ज्या वेळेला आले प्रेझेंटेशनसाठी टॉससाठी त्यावेळेला त्यांनी म्हटलं की बस संघाला जो आमचा महत्त्वाचा फलंदाज चिराग होता तो या मॅचमध्ये चालू देत नाही चालला. परंतु धावसंख्या आता फलकावरती आहे 31 वरती 6 धक्के 7 बॉलचा खेळ आहे. 7 बॉलमध्ये किमान 2 स्ट्रोक मोठे 45 आणि त्याच्यामध्ये जो आहे ना माइंड टोटल 47 50 48 या गोष्टी जर झाल्या तर दुसऱ्या डावात खूप मजा येईल. अमरदीप जलसार संघ देखील ताकदीचा आहे. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद. क्या बात आहे प्रवीण. प्रेझेंट्स ऑफ माइंड प्रवीण इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतायत. याला म्हणतात की तुम्ही फक्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज कसे आहात. इथे एक वेगळं क्रिकेट दाखवलं. जे महत्त्वाचे फलंदाज होते दीपेन बारी त्यांना माहिती होतं शेवटचा बॉल आहे माझ्या षटकातला. पुढच्या षटकात 6 बॉलवरती आक्रमण करणारा खेळाडू हाच होता आणि त्याचाच इथे आपण पाहतायत मंकड विकेटनं फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. प्रेझेंट्स ऑफ माइंड. तुम्ही संघासाठी ज्या वेळेला एक महत्त्वाचे गोलंदाज म्हणून येता ना त्यावेळेला चांगल्या पद्धतीनं सगळं एक माइंडसेट घेऊन येतात. ज्या वेळेला आता शेवटचा बॉल बाकी आहे परंतु मंकड विकेटच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद झाले दीपेन बारी. शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आहेत प्रवीण. 7 धक्के. अर्ध्याहून जास्त संघ आता डगआउटमधून या मॅचचा एक वेगळा विचार करतोय की येऊ दे धावा येऊ देत. धावा येण्यासाठी लढावं लागेल झुंज द्यावी लागेल. इथे देखील चांगला बॉल सुरेख लाईन सबमरीन डिलेव्हरी. प्रवीणनं अतिशय सुंदर गोलंदाजी केली. त्याच्या 2 षटकांचा खेळ त्यानं संपवला. 7च रन खर्च केल्या आणि त्याचं नाव होतं प्रवीण. एक चांगले गोलंदाज म्हणून तुम्ही संघामध्ये ज्या वेळेला कार्यरत असता आणि संघाच्या कठीण काळात महत्त्वाच्या वेळेत महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी करता त्यावेळेला समजतं की तुमची क्वालिटी तुमची गुणवत्ता आणि तुमची ॲबिलिटी. खूप सुंदर गोलंदाजी. उर्वरित आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. (31) 31 धावा धावफलकावरती आहेत आणि धक्केच लागलेत ते म्हणजे 7. 6 बॉलचा खेळ बाकी. या 6 बॉलमध्ये काय होईल. 31 धावा आहेत जो मी उल्लेख करतोय ना मगासपासनं. 45च्या पुढे आलात. दुसऱ्या डावामध्ये लढण्यासाठी एक चांगली टोटल सन्मानजनक आव्हान आपण उभं केलंय. ज्या अनुषंगाने लढण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. गोलंदाज तयार. या वेळेला परेश आले आणि इथे जर आपण पाहिलं तर कॅच सुटला. पराग यांनी कॅच सुटला. बघा मागे जर तपासून पाहिलं तर कठीण झेल त्यांनीच कॅरी केला आणि आता एक सोपा कॅच त्यांना नाही कॅरी करता आला. हेच तर क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ क्रिकेट अर्थात तेच पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकात काय कॅच पकडला होता त्यांनी आणि या षटकात अगदी सोपा झेल नाही कॅरी करता आला. सिंगलने धावफलक पुढे गेलं जाऊन पोहोचलं 32 वरती 7 गडी बाद. येणारे चेंडू तपासून पाहिले तर आता 5 बॉल आहेत. या 5 बॉलमध्ये टार्गेट कितीचं होईल. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर. भरपूर समाचार. बॉल मिड विकेटला क्लिअर. सीमा रेषा पलीकडे आला AB चषकाचा षटकार. 6. साधारण गोलंदाजी मी म्हणेन. हा बॉल खूपच तुम्ही शॉट टाकला. आता चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. इथे जर आपण पाहिलं तर 38 धावा धावफलकावरती. बॉल द्यायचा आतमध्ये. जीत यस जुना बॉल येईल कारण शेवटचं षटक चालू आहे. जिथे खूपच शॉर्ट बॉलचा इथे वापर केला आणि त्या शॉर्ट बॉलवरती आक्रमण केलं. जिथे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला मिड विकेटला क्लिअर करणारा संघर्षमय षटकार. कठीण काळात न डगमगता फलंदाजानं सांगितलं मैं हूं ना.
बॅटची कड आणि यष्टिरक्षकांची साथ. बॉल आलाय डॉट. एका षटकारानंतर डॉट बॉल. ज्या वेळेला डॉट बॉल येतो त्यावेळेला जलसार संघाच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. ज्या वेळेला षटकार आला त्यावेळेला दंडाकडे संघाकडून सेलिब्रेट झालं. खूप वेळानंतर त्यांना सेलिब्रेशनचा संधी निर्माण करून दिली फलंदाजानं. नाव आहे प्रणय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा पंचांनी या बॉलला नो घोषित केलंय. इथे जर आपण पाहिलं तर आता नो बॉल येतोय. नो बॉलच्या साह्यानं पुढचा बॉल फ्री हिटचा बघायला मिळेल. फुदर लेनचा बॉल नाही कन्वर्ट करता आला प्रणयला. एका बाजूला संदीप दर्शवतात. तुम्हाला रिव्ह्यू देखील 10 सेकंदाच्या आतमध्ये घेणं असतो, परंतु आता इथे फिल्डिंग टीमचा जो रिव्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. नो बॉल. इथे आपण पाहू शकाल रिव्ह्यू लॉस्ट फिल्डिंग टीमचा. आणि असं पण आता शेवटचा षटक आहे. आता पुढचा फ्री हिटचा बॉल. सगळं सुरळीत चाललं होतं. यावेळेला षटकारानंतर जे खच्चीकरण झालं, मनोबल खच्चीकरण झालं, वेग जास्त हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला नो बॉल आला. आता फ्री हिटचा बॉल बघा नीट येतोय. फ्री हिट वरती होईल का बिग ब्लो. पुढचा बॉल. थोडासा वेगळा फटका. इथे देखील यष्टिरक्षक जे आहेत ना ते थोडेसे नाराजगी व्यक्त करतात की साधारण गोलंदाजी, तुम्ही कुठल्या लेवलला कुठली गोलंदाजी करता असं कीपर सांगतात. आणि शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू देखील तीच गॉसिप करतात. आता इथे जर आपण पाहिलं तर बॉलचा खेळ झालाय. कुणाला मला दर्शवतात 4. येणारे 2 बॉल अत्यंत महत्त्वाचे आणि या 2 बॉलमध्ये आता टार्गेट कितीचं सेट होणार हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पुढचा बॉल. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलची प्रतीक्षा होती. आता सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न. 2 रन पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न राहील का. धावसंख्या 2 आकार घेत व्हाईट बॉल देखील मिळाला. क्या बात आहे. रिव्ह्यू लॉस झालाय तुमचा. नो मोर रिव्ह्यू. मागच्याच बॉलवरती तुम्ही बिमरसाठी ज्या वेळेला तो रिव्ह्यू वापरला आणि तो रिव्ह्यू पंचांच्या डिसिजनच्या अगेन्स्ट आला, त्या अनुषंगाने तुमच्याकडे रिव्ह्यू नाही. ऑन फील्ड आता पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते कुणाल. 42 रन धावफलकावरती आहेत. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि जिथे आपण पाहतायत आता बॅटिंग टीमने सांगितलं की हा बॉल आम्हाला देखील नो पाहिजे. पंचांनी नाही तो बॉल नो घोषित केलाय. चौकार तर जरूर आली म्हणजे 46 फिक्स आहेत. आता इथून नो बॉल असेल का. तिसरे पंच पाहतील आणि दर्शवतील की मग तो नो बॉल आहे की नाही. नो बॉल. याला म्हणतात वेळ बदलणं, खेळ बदलणं, सगळं काही इथे आता चेंज होते आणि इथे आलाय नो बॉल. पुढचा बॉल तोही फ्रीडचा. आता 46 नाही 47 होतील. प्रवीणला बीट करणं. बॉल निघून गेला शॉर्ट थर्डमॅन मधून लॉंग स्टॉप मध्ये. 47. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. जलसार संघ. बॉडी लँग्वेज थोडीशी आता हताश दिसते कारण या षटकात धावांची उधळण जी गोलंदाजी प्रवीणने केली त्या गोलंदाजीला पुढे नेता नाही आलं शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज परेश यांच्याकडून. चला प्लीज आता मीटिंग्स कमी घ्या. वेळ महत्वाची आहे. यानंतर एक इनिंग येणं अजून बाकी आहे. चला तुम्हाला विनंती करतोय बसून घ्या. दांडाखाडी संघ तुमच्यासाठी ज्या खुर्च्या नेमलेल्या आहेत ना तिथे बसा. सीमारेषेलगत कोणी राहणार नाही.
अदरवाईज पेनल्टीला सामोरी जावं लागेल. आपण 1,00,000 मोलाची स्पर्धा घेतो. डिसिप्लिन सगळ्यांसाठी सारखे आहेत, नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. जे खेळाडू उभे आहेत दांडागाडी संघ तुम्हाला विनंती करतोय प्लीज आपण बसून घ्या. अदरवाईज तिथे आयोजक मंडळी पोहोचतील. पेनल्टी मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आयोजकांची इच्छा नसते परंतु तुम्हाला नियम फॉलो करावे लागतील. यावेळेला आपण पाहतायत फटका केला अलॉंग दी कार्पेट. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे आलेत. थोडीशी झाली चुकी पराग यांच्याकडनं. पुन्हा एकदा फेकी देखील स्वेअर. आणि इथे आपण पाहतायत याला म्हणतात नशीब. नशीब आणि नशीब याला म्हणतात. वेळ बदलो अगर न बदलो नशीब बदलतं. या षटकार आलाय 2 रन धावून आणि 4 हा ओव्हरथ्रोचा. पराग अतिघाई संकटात नाही. धावसंख्या इथे 53. शेवटचा बॉल बाकी. कसं क्रिकेट बदलताना बघायला मिळालं. अगदी डोळ्यात देखत धावांची चोरी. सुंदर क्रिकेट. आणि जिथे आपण पाहतात आता जलसार संघ सांगेल तुम्हाला दुसऱ्या जेव्हा इनिंगमध्ये येतील ना तेव्हा डोकं पॅनिक येऊन नाही यायचं मैदानाच्या. ठीक आहे धावा झाल्यात ना त्याला उत्तर देण्यासाठी आपण तत्पर आहोत. तुम्ही ज्या वेळेला हेडॅक घेऊन येणार डोकं पॅनिक अगदी वजन डोक्याने येतील ना तर मग थोडासा मग तो एक वेगळं चित्र होईल. यावेळेला याही फटका खेळल्या पॉईंटला बॅकवर्ड पॉईंटचे खेळाडू वेगानं आलेत पुढे. मिळाली सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि इथे आता काय झालंय पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आउटसाठी. 53 झालेत. 55 होतील 54 होतील. या गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा फील्ड तर झालं. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात OUT आउट. 54 धावा धावफलकावरती आणि 55चं टार्गेट. 55 धावा आपल्याला बघायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये 23 रन 55 धाव्यांचा बाटलाक. आणि या 55 धाव्यांचा बाटलाक या ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळेला प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील अजित पाटील सर आणि तुकाराम मांगेला सर. त्यांना पण ऐकूया. तुर्तास थांबतोय. थँक्यू सो मच. थँक्यू. उत्कर्ष पटेल यांचा आवाज आपण ऐकत होता. एबी ग्रुपची ट्रॉफी आलेले सर्व खेळाडू असतील प्रेक्षक असतील मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवस रात्र खेळातली डे नाईट क्रिकेटमधली शेवटची मॅच शेवटची इनिंग. आणि आता क्वालिफाय कोण होणार कोण आजच्या दिवसाचा जो विजेता कोण असणार गटविजेता जो ग्रुप विनर येणार आहे त्यामधली लढाई आहेत. 2 संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला जलसाचा संघ आहे अमरदीप जलसार ज्यानं चांगला खेळ प्रत्येक सामन्यामध्ये केलेला आहे. आणि दुसऱ्या मॅचमध्ये जर आपण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फिशरमॅन दांडाकाडी टीम आहे ना ती 2 वेळा सुदैवी ठरले. 4 बॉल 4 झाल्या नाही. 18 बॉल 25चा मॅच त्यांनी अक्षरशः खेचून आणला आपल्या टीमकडे. बघूया नशीब एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला खेळ दुसऱ्या बाजूला आहे. आताही या सामन्यामध्ये फिशरमॅन दांडाकाडी टीमचं नशीब
आणि हा मॅच त्यांच्या बाजूला येईल की अमरदीप जलसारनं केलेला खेळ अमरदीप जलसार करणार विचार सारासार, जर विचार सारासार करणार ते हे होणार. कारण मागच्या दोन्ही सामने जर पाहिले तर दोन्ही सामने शेवटच्या क्षणाला खेचून आणले होते ते टीम दांडाकाडी संघानं. आणि समोरच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं पुन्हा एकदा आमचे समोरचे मित्र अजितजी पाटील यांचं देखील आगमन झालेले आहेत. 55 धावांचा पाठलाग आहे. उमर 55 की दिल बचपन का, असं आपण जसं म्हणतो ना. पण 55 धावांचा पाठलाग आहे. एक गोष्ट तर लक्षात आहे, म्हणजे आज हा 9वा सामना आहे. 4 सामने झाले आहेत ज्यानं पहिल्या इनिंग जिंकले आणि 4 सामने झाले आहेत त्यांनी धावांचा पाठलाग केला. 4-4चा स्कोर आहे. 4-4चा स्कोर आहे या एबी ट्रॉफीमध्ये. बघूया 55 धावांचा पाठलाग. डबल फाय असा नाही मिळणार, हाय फाय वाला गेम करावा लागणार तर डबल फाय पूर्ण होतील. वळूया मॅचकडे. अंतिम मॅच आजच्या रणनीतील. एका बाजूने अवधूत आणि महेश यांचा मधला बॅटल आहे. 55 धावा बनवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील क्वालिफायर संघ म्हणून पुढे यायचं आहे. फिल्डिंग सेट केली गेली 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. एक आपण बघतायत डीप मिड विकेटला आणि दुसरा इथून आपण बघतायत लॉंग ऑफला. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर अवधूत. उलटॉस सरळ बॅटने खेळतायत. चांगली फिल्डिंग आहे शॉर्ट मिडॉनमध्ये. ताकदीची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. थोडीशी पुढे गेले, जर जाग्यामध्ये असते कदाचित चेंडू मिड विकेटला खेळता आला असता किंवा जर स्वीप केला असता बिहाइंड द विकेट रन्स येऊ शकले असते. पण जास्त जोरात खेळलं. विश्लेषण तुम्ही चांगलं केलं, कारण त्या गॅपमध्ये खेळणं, जोरात खेळण्यापेक्षा गॅपमध्ये खेळणं गरजेचं आहे. म्हणजे पॉवर देण्यापेक्षा प्लेसमेंट महत्वाची होती. ती प्लेसमेंट कदाचित करता आली नाहीये या पहिल्या चेंडूवरती. अवधूत पुन्हा एकदा सज्ज होईल. हा उलटा चेंडू होती. आता पॉवरही आहे, पॉवरही आहे आणि पॉवर हिटिंगही आहे. पॉवर हिटिंग वाला पॉवर दाखवणारा हिटर षटकार. 4 झाला या वेळेला. थोडंसं फुलटॉस होता, जागेमध्ये थांबले होते, वेट केला होता आणि त्यानंतर चेंडूची वाट लावले. आपण बघतोय लॉंग ऑनला क्लिअर करतोय. षटकार आहे, इंटेंट क्लिअर केले. इथून पॉवर प्लेमध्ये महेश हा असा खेळाडू आहे सर, जास्त वेळ मैदानामध्ये थांबला तर मात्र धावा वेगाने येतील. मोठे शॉट खेळण्यासाठी जाणला जातोय आणि त्याने स्टार्ट तशीच केले. त्याच्या टी शर्टचा नंबर 10 आहे, पण 10 जर 1+0 दिलं तर 1 आहे. त्याच्यामुळे 1 नंबरला तो का आलाय, कारण तो स्टार्ट पाहिजे ना 55 धावांचा, तो देण्यासाठी तो आलाय. लौकिक साजेशी कामगिरी इथे महेश साकारतोय. अप्रतिम स्टार्ट आहे. बघूया कमबॅकिंग करतील का अवधूत, हा एक प्रश्न मनामध्ये घर करतोय. याही वेळेला पॅड आणि बॅडमध्ये होता. चेंडूला खेळतायत डीप पाकवट स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट होईल. यावेळेला जमिनी लगतचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. 7 वर जाऊन पोहोचते. काय म्हणाल, 7 धावा झालेल्या आहेत. इथून पहिल्या षटकामध्ये किती धावा, एक थोडासा जो प्रेशर आहे 55 धावांचा तो थोडासा कमी होईल. 15 धावा पाहिजे. जर प्रेशर कमी करायचं तर बॅट्समनच्या दिशेने जर पाहिलं तर किमान 15 धावा पहिल्या षटकामध्ये पाहिजे, जरा धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या दांडाकाडी टीम फिशरमॅन दांडाकाडी संघाच्या बाजूने विचार करायचा झाला ना, पहिल्या षटकामध्ये 2 विकेट पाहिजे, किमान 1 विकेट. जो आघाडीचा फलंदाज आहे त्याला बाद करणं गरजेचं आहे, कारण सुरुवात त्यांनाही करायची. आज दिवस रात्र खेळामध्ये मेहनत त्यांनीही केली. त्या मेहनतीला फळ आले. जसं आंब्याला मोहर येतो, फळ येतं, आता ते फळ मिळण्याचं वेळ मैदानावरती आले. यावेळेला आपण बघताय थोडंसं स्टिअर सिंगल कंप्लीट. आणि ते जेव्हा परिपक्व होतं ना सर, त्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की 3 परिवर्तन होतात. थोडंसं नरम होतं, थोडंसं कलर चेंज होतो, थोडंसं गोड लागतं. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही परिपक्व होता, आत्मविश्वास तुमच्याकडे येतो, नम्रता तुमच्याकडे येते आणि कॉन्फिडन्स लेवल तुमचा वाढत असतो. बिलकुल. मॅच्युरिटी, तुम्ही मॅच्युरिटीचा उल्लेख केला होता. परिपक्वता तुमच्याजवळ पाहिजे, मॅच्युरिटी तुमच्याजवळ पाहिजे. आणि अशा मॅचला खेळण्यासाठी ते तर आवश्यक आहे. असा सामना आहे, हा क्वालिफायरवाला मॅच आहे. ह्या क्वालिफाय व्हायचं आहे, तुम्हाला पात्र ठरायचं आहे. ओहो, हुक केला यावेळेला. टायमिंग तितकंसं प्रॉपर नाही आहे, परंतु पॉवर प्ले आहे म्हणून मिळतील या ठिकाणी महत्वाच्या 4 धावा. जर इथे जर रेस्ट्रिक्शन रिलीज झालं असतं कदाचित तिथे शतरक्षक असू शकला असता, परंतु पॉवर प्लेमध्ये सेफ शॉट म्हणायला हरकत नाही आहे. सेफ फटका होता, पण ज्यावेळेला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला ना, त्यावेळेला प्राथमिकता काय होती, ज्यावेळेला धावा त्या पाठलाग करत होते ना, चेंडूला पहिला आतमध्ये ढकलणं गरजेचं होतं. चेंडूला पकडणं गरजेचं नव्हतं, त्याला पहिला आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे. आयुष्य पण असं आहे. आयुष्यामध्ये काय माहिती का, कधी कधी गरजा पूर्ण होतात पण अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला गरजा आवश्यक काय, तिथे आवश्यक काय ते लक्षात द्यायला होतं. पण चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा झाल्या धावफलकावरती 12. दुसऱ्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं समाधानी असायला हवंय. बघूया पुढचा चेंडू. ओहो, मगाशी म्हटलं होतं मी
चेंडू सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवतोय, थोडासा ओव्हरपिच. आणि पॉवर प्ले मध्ये असे चेंडू म्हणजेच तुमचा संघ बॅकफुट वरती. अपूर्णपणे. आणि हा फटका खेळलाय जसा अवधूतचा चेंडू होता ना, ऑफ स्टंपच्या बाहेरचा ताकद झोकली या फटक्यामध्ये आणि चेंडूला पाठवला लॉंग ऑफ सीमारेषा पार. आणि महेशने आज दिवस रात्र खेळामध्ये असाच खेळ केलाय. मागच्या सामन्यामध्ये तो धावा जरूर झाला होता. मागच्या सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणी ते एका धावेचा मोह जो आवरला नाहीये, ते धावा झाले होते. पहिले षटकाचा खेळ धावा झाल्या धापलकावरती 18. मी म्हटलं होतं 15 धावा यायला हवे, त्या 15च्या थोडंसं पुढे गेलाय. 15 धावा किमान यायला हवे, त्या 18 धावा धापलकावरती आहेत. 55 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 मध्ये करायचे त्या 37 2437. आणि मागचे 2 सामने जे आपण पाहिले होते ना, ते 2435 होते. 2435 होते. मागचा सामना देखील 2535 होता. आता 24 बॉल आणि धावा करायच्या 37. मागच्या 2 सामन्यामध्ये डिफेन्स केलाय संघ आपण बघताय फिशरमॅन संघानं, परंतु इथे तगडा आव्हान आहे कारण दोन्हीचे बॅटर आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही फलंदाज चिरागला बोलवले, प्रदीप आहेत. प्रदीपची रीचची पॉवर खूप चांगली आहे, फोरआर्म खूप चांगले आहेत आणि जो फ्लिक ते करतायत भरपूर चांगला करतात. पण त्यांचा टी शर्टचा नंबर बघा 99 आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त योगदान आहे त्यांचं. नंबर त्यांचा 99 आहे. 100% योगदान देण्याचा प्रयत्न ते करतात. मिस टाइम स्ट्रोक झाला होता. डीपेक्षा कव्हर रिझन मधनं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पुन्हा. रोल महत्वाचा आहे. महेशचा रोल महत्वाचा आहे. प्रदीपचा रोल काय तोही माहिती आहे, कारण आपल्याला आयुष्यामध्ये जगताना पण आपली भूमिका माहिती पाहिजे. भूमिका जी वठवायची आहे ना, तो कॅरेक्टर प्ले करायचा आहे. तो कॅरेक्टर प्ले महेश करतोय. आता कॅरेक्टर प्ले करण्याचा वेळ चिराग वरती आले. चिराग ज्यानं मागचा सामना पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवला होता, तो आता गोलंदाजीसाठी आहे. बघूया धावसंख्या 19 वर स्थिरावले महेश, जो खूप चांगली बॅटिंग करतोय. आणि चिरागच्या अगेन शेवटचं षटक हाताला होतं, मॅच वाचवली होती. त्या गोलंदाजाला इथे स्ट्रॅटेजी चेंज करत सेकंड ओव्हरमध्ये बोलवलं गेले आणि तो त्याचा जो प्रभाव आहे पॉवर प्लेमध्ये किती असरदार आहे त्याच्यावरती पुढचा प्रवास आहे. आणि इथे आपण बघताय फटका फसलाय आणि तिथे मात्र जजमेंट थोडंसं चुकलं. असं वाटलं होतं की चेंडू थोडासा हाय जाईल, त्यानंतर मात्र चेंडूला कव्हर करतील. थोडेसे इनबॅलन्स दूर राहिले, मिजेच असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल अंदाज चुकला, थोडासा अंदाज चुकला होता. बिहाइंड द विकेट हा चेंडू गेला होता. जी स्ट्रॅटेजी बनली होती आखोटप्याचा चेंडू बॅटच्या स्टिकरला जवळपास चेंडू लागला होता आणि जो शॉर्ट फायनलिंगला क्षेत्ररक्षक होते ना प्रतीक, त्यांचा अंदाज चुकला. म्हणजे फार पूर्वी चित्रपटाला होता एक अंदाज, त्याच्यानंतर आला अंदाज अपना अपना. आता अंदाज अपना अपना होता, पण अंदाज चुकलाय. जीवनदान लाभले. 2 धावा देखील या चेंडूवरती आल्यात. 21-21. लाईफ तर मिळते महेशानं. 21 झालेले आहेत. पुढचा चेंडू चिराग राईटामोर द विकेट. ओ यावेळेला थोडंसं शरीराला वाकवलं, कमरेतून वाकले होते तुम्ही जर बघाल आणि तिथून हा शॉट त्यांना खेळता आला नाही. जास्त फोर्स लावण्याचा प्रयत्न केलाय. ताकद जास्त झोकण्याचा प्रयत्न केला गेला होता. जसं विश्लेषण तुम्ही देखील केलंय. बॉडी थोडीशी बेंड झाली होती, खाली गेलं होतं या चेंडूला खेळण्यासाठी. पण हे सगळं घडणार कारण महत्वाचा मॅच आहे. केलेली मेहनत ज्याचा उल्लेख तुम्ही देखील केलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्यानं टिपलाय जाईल. चिरागला आणण्यामागे जो उद्देश होता ना, चिरागला का आणलाय आम्ही विकेट टेकीसाठी आलाय आणि साधा सुद्धा विकेट नाहीये. आम्हाला विकेट पाहिजे होता महेशचा. जोर का झटका ऐसे ऍड में कहते हैं धीरे से लगे, लेकिन ये जोर का झटका जोर से लगा है. जोराचा धक्का एकदम जोरात लागलाय. आणि एकंदरीत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा कुठेतरी चेंडू कट होतोय. विथ द कट जर खेळला असता, ज्या पद्धतीने आपण बघताय ऑफ साईडला थोडंसं स्टिअर किंवा जर कट खेळला असता ते धावा आले असता, परंतु ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती ते खडे खेळताना आपण बघितलं असेल तुम्ही रिप्लेमध्ये, धक्का लागलाय. न्यूमॅन येतो वैभव आणि ज्या स्ट्रेंथवरती म्हणजे महेशची जी ताकद आहे ना, त्या ताकदीवरतीच त्यानं आउट केल्या. टाळ्यांचा गजराला करायला 55 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यावेळेला जसा स्टार्ट पाहिजे होता तसा स्टार्ट कदाचित महेशनं दिलेला आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख. न्यूमॅन क्रमांक 3 वरती वैभव आहे. पण चिरागला आणलंय. चिरागला तो आणण्यामागचा जो खास करून पर्पज होता, तो उद्देश होता, तो महत्वाचा होता. तो पर्पज पहिल्या वर्षी तरी सक्सेस झालाय, पण इतक्यावरती समाधानी नाही आहेत. तुम्ही जसा उल्लेख केला होता. आता काय झालं माहिती का, आता थोड्याशा अपेक्षा वाढल्यात. येथील मागे मोर अँड अगेन मोरचा उल्लेख केला जातोय. चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी आदळलाय शरीरावरती आदळलाय. थोडंसं वर आहे की काय, थोडासा डाऊटही क्रिएट झाला होता. अपील जोरदार झालं होतं. पायचीचं अपील केलं होतं, फेटाळलंय. निर्धाव चेंडू. वैभवची परीक्षा घेणारा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा भरपूर खाली राहिला आणि ते डॉट बॉल आपण बघू शकाल. निर्धाव चेंडू या षटकामध्ये धावा अजूनपर्यंत खर्च करतोय.
फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. एक योग्य वेळी कमबॅकिंग केले गोलंदाज चिरागनं. चिराग बारी पण ते थोडंसं भारी आणि आणखीन एक पडला आहे डॉट बॉल. आता 21 झालेले आहेत. चौथीची गरज आहे. 18 चेंडू असं इक्वेशन आहे. 18 चेंडू 34 धावा आणि जसा तुम्ही उल्लेख केला चिराग बारी पडलाय भारी बारी बारी सबके बारी चिराग कहते भाई कभी तुम्हारी तो कभी हमारी आणि तेच चिराग बारीने सांगितलं होतं. 2 षटकांचा खेळ संपूर्ण झालाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना 21-21 पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा आल्या त्यानंतर 4 चेंडू निर्धावले त्याच्यामध्ये 1 विकेट आता प्राप्त केलाय चिरागनं आणि त्यामुळे एक एक प्रश्न होता माझ्या मनामध्ये की आता ज्या वेळेला पहिलं षटक अवधूत हाताळलं ज्याच्यावरती धावा गेल्यात त्यानंतर चिरागनं कमबॅक करून दिले. मग या 2 पैकी कोणत्या खेळाडूची निवड केली जाईल ज्यावेळेला तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अवधूत सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवरती 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे त्या 34 धावा 11ची वरची सरासरी आहे पण आटोक्यात देखील आहेत आणि असं म्हणावं लागेल एक चित्रपट आला होता बघा गाणं कितने दूर कितने पास हा मॅच इथून जलसासाठी कितने दूर आणि कितने पास हा मैच है 18 बॉल 34। अगर देखने जाए तो अपन नए गेंदबाज को बुलाया है। अब थोड़ी सी स्ट्रैटेजी में परिवर्तन देखने को मिला है क्योंकि अगर इस गेंदबाज के ऊपर रन्स आते तो उनके पास ऑप्शन रहेंगे चाहे चिराग हो या फिर अवधूत हो। ये तीसरा गेंदबाज इस समय गेंदबाजी के लिए मिस्टर प्रणय कुंबले 18 गेंदे 34 रन से मैच अब बीच राह में नजर आ रहा है। यहाँ से बैलेंसिंग मैच अगर रन जाते ज़्यादा अवधूत को बुलाएंगे आखिरी ओवर में फिर देखा जाएगा ये जो स्ट्रैटेजी परिवर्तन हुई है क्या कहेंगे? बदल केलाय थोडासा रणनीतीमध्ये जसं तुम्ही उल्लेख केलाय पायावरचा चेंडू होता ताकद झोकले का टायमिंग दिले फक्त उंच उडालाय पहिल्या चेंडूवरती प्रणयने येऊन बिलकुल आपने कहा ना रहा क्या होगी जहां मिलेगी जहां होगी चाह वहां मिलेगी राह थोडीशी चाह आहे ज्या वेळेला तिसरीला होता ना त्या तिसरीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता इच्छा तेथे मार्ग आता तर तुमची इच्छा असेल तर मार्ग सापडणार आणि तोच मार्ग शोधण्याचा प्रयत्न या पहिल्या चेंडूवरती प्रणयने केला होता आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद पण हाफ हार्टेड फटका होता बघा तुम्ही जसं उल्लेख केला होता प्रदीपचा बॉटम हँडचा वापर करतात जो फोरआर्मचा वापर करतात पण मागच्या चेंडूवरती नाही झालाय तो फोरहँड नाही दिसलाय हा फोरहँड नाही दिसलाय हा जर फोरहँड असता ना तर चेंडू सीमारेषा पार गेला असता बॉटम हँडचा वापर नाही झाला तितका फोरहँडचा वापर नाही झालाय हलक्या हाताने केला होता हाफ हार्टेड फटका आणि विकेट बाद। सन्युमान दिवेश थोड़ा सा मैच फंसते हुए नजर आ रहा है विकेट जरूर गिरा इस समय दोनों ही बल्लेबाज है वैभव और दिवेश दूसरी तरफ गेंदबाज का जो असर इस समय नजर आ रहा है थोड़ी सी परिस्थिति अब गेंदबाज की तरफ जो मुड़ रही जैसे पहले 2 मैच उन्होंने बचाए हैं उस राह की तरफ अब धीरे धीरे अग्रेसर होते हुए नजर आ रहे हैं। इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया खोद के निकला है गेंद को मिडॉन में शॉर्ट मिडॉन के खिलाड़ी चिराग बारी गेंद को फील्ड करेंगे जस्ट डाउन द ग्राउंड सिंगल का इजाफा 1 से स्कोर आगे बढ़ेगा और इस समय स्कोर पहुंचता हुआ 22-22 अभी भी 33 की दरकार शेष है। बरोबर 5 चेंडू नंतर स्कोरबोर्ड पुढे गेलाय मागचे 5 चेंडू पाहिले ना ज्याच्यावरती स्कोरबोर्ड एका ठिकाणीच थांबला होता तसं छोटे आपण जे नन्हे मुनी आहेत ना शाळेमध्ये स्टॅच्यू खेळतात एकदा स्टॅच्यू सांगितलं का थांबतात आता तो स्कोरबोर्ड स्टॅच्यू झाला होता तो थोडा हल्लाय थोडासा पुढे गेलाय ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता हेलिकॉप्टर स्ट्रोक जसा उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटच्या कडेला लागलाय आणि चेंडू जोपर्यंत बिहाइंड द विकेट फील्ड केला जाईल शॉर्टटर्मॅन रिजन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नाहीयेत पहिल्या षटकाचा चांगलं गेलं होतं 18 धावांचं 6 मध्ये 18 आणि नंतरच्या 9 चेंडूचा खेळ पाहिला ज्याच्यामध्ये फक्त 4 धावा मागच्या 9 चेंडूवरती आल्यात। सुंदर कमबॅकिंग आहे थोडस प्रेशर बॅटिंग टीम कडे झालाय वैभव कडून आता अपेक्षा आहे तिथून जलसार संघाच्या थोडंसं टेन्शन वाढलंय रिलीफ कसे करतील आणि जो नवीन गोलंदाज झालाय त्यांना कसे सामोरे जातील राईट अमोर द विकेट याही वेळेला आपण बघतायत ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय तितकासा प्रॉपर नाही आहे प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफला फक्त एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना 23 धावा 32 ची गरज आहे 32 ची गरज आहे पण याच्या अगोदर जर पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ झाला होता 15 मध्ये 22 झाल्या होत्या 15 मध्ये 33 करायच्या होत्या आता 14 चेंडूचा खेळ आहे आणि 14 चेंडूचा खेळ पाहिला तर इथून अजूनही 32 करायचे आहेत 23 धावा धापलकावरती आहेत 32 करायचे आहेत। ओहो काय काय बॉलिंग आजच्या दिवस रात्र खेळामध्ये काय घडतंय प्रणयचे बघा टॉस स्टॉप डिलेवरती पडला आणि त्यानंतर पूर्णपणे एक्सपोज झाला होता खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता
असं मराठीमध्ये म्हणतात ना, पूर्णपणे उघडं पाडलं होतं यष्ट्यांच्या समोर. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक प्रणय दाखवतोय. अद्भुत गोलंदाजीचा नजराणा बघायला मिळतो आणि पूर्णतः दिवेशांना बॅकफुटवरती बघायला मिळाला या चेंडूवरती. पुढचा चेंडू आणि इथे एंड टू द गॅप बघायला मिळेल का? चिराग यांना इथून मात्र हा फोर अडवण्याची गरज होती. ज्या पद्धतीचा एफर्ट त्याचा राहिले, थोडेसे लेझी राहिले असं म्हणायला हरकत नाहीये. आउटफील्ड टणक आहे त्याच्यामुळे कदाचित त्या टप्प्यापर्यंत पोहोचता आला नाहीये चिरागला. प्रयत्न तोच होता. टप्पा थोडासा दूर राहिला. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकारनं धावफलक वरती नजर टाकूया. जाऊन पोचलाय तो आता. 27 झाल्यात. 28 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 28 धावा. 12-28 चा मॅच आहे. एक सामना आपण पाहिला होता ज्यावेळेला दांडाकाठीचा संघ खेळत होता त्यावेळेला 12-27 नंतर मॅच बदलला होता. 12-27 चा मॅच विजयाच्या उंबरट्यावरती साई इलेव्हन केळवा रोड पोहोचला होता, पण ती फिनिशिंग लाईन पार करता आली नाही. म्हणून माझी जी जसं म्हणतात ना की जीत के पहिले जीत और हार के पहिले हार कभी नाही माननी चाहिए असं म्हणण्यात येतं. कारण 1-2 दिवसाअगोदर बघा एक आता रेसिंगची कॉम्पिटिशन चालू आहे स्टिपलेज, त्यावेळेला त्यानं ती फिनिशिंग लाईन पार करण्याच्या अगोदर सेलिब्रेशन केलं आणि सेकंदामधला 100वर जो भाग होता ना .1चा त्याच्याने तो हरला होता. त्याच्यामुळे सेलिब्रेशन करू नका, पहिलं कॉन्ट्रीब्युशन द्या. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. काफी बढ़िया मैच इस समय, कहते हैं ना टूटने लगे हौसले तो याद रखना, बिना मेहनत के तक तो ताज नहीं मिलते, ढूंढ लेते हैं अंधेरे में जुगनू, ढूंढ लेते हैं वळूया मॅच कडे. तर 12 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. मी म्हटलं होतं ना कितने दूर किसने बास. जसं म्हणतात ना क्या मंजिल क्या फासला जब बढ़ जाए हौसला, आणि त्यामुळे हौसला वाढवायची गरज आहे. थोडंसं हौसला अफजाई करायची गरज आहे. आता अमरदीप जलसाचं डगआउट थोडंसं शांत आहे. याच्या अगोदर टाळ्यांचा आवाज भरपूर येत होता, पण त्या टाळ्या थांबल्यात. जसा टाळ्या थांबल्या तशा रन थांबल्यात, धावा थांबल्यात. 12 बॉल 28. मी तेच म्हटलं होतं ऑप्शन त्यांच्याकडे आहे की आता अवधूत की चिराग, तर अवधूतला बोलवलंय. पुढचा चेंडू पन्नाट वेग आउटसाइड द ऑप्शन बघायला मिळतो. परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय. आता प्रेशर आणखीन वाढणार कारण अवधूत चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. आणि प्रेशर वाढलं तर काय होतं माहिती आहे ना, किचनमध्ये त्या कुकरची शिट्टी वाजते आणि असं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्या आफ्रिकेची शिट्टी वाजते. आता बघा शिट्टी वाजले, अलार्म वाजलाय, रिंगिंग बेल वाजले, धोक्याची घंटा वाजले, रिंगिंग बेल वाजले. 11-28 क्लीन बॉल, सरळ डावी यस्ती, त्याच्यावरती चेंडू जाऊन आदळलाय. अलार्म वाजलाय, प्रेशर वाढलाय. आणि हा संघ पाहिला ना अजितजी, ते एक आठवण येते बघा, फिनिक्स पक्ष जसा राखेतनं उभारी घेऊन येतो ना तसा कदाचित हा संघ आलाय. अक्षरशः पराभवाच्या ह्याच्यातनं एकदा नाही 2दा जाऊन कदाचित आलाय. म्हणून मी तो उल्लेख केला होता. प्रखर संघर्षातनं हा दांडाकाठीचा संघ फिशरमॅन दांडाकाठी आलाय आणि दुसऱ्या बाजूला जलसरनं चांगला खेळ केलाय, पण महत्वाच्या मॅच मध्ये कदाचित थोडंसं कमी पडतोय. प्रवीण येत आहेत. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि धावा बनवायचे ते 27 28 बनवायचे आहेत. 12-28 ची गरज आहे. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. संघर्ष 10-28. संघर्ष खूप चांगला बघायला मिळतोय. कहते हैं युवाओं के टकराव से निर्माण होता है, उसे कहते हैं संघर्ष. जो तमन्ना और आरज़ू को हकीकत में तब्दील करता है उसे कहते हैं संघर्ष. जो अपने आप को औरों से आगे ले जाता है उसे कहते हैं संघर्ष. और बीच मैदान में गेंदबाज और एक अच्छे बल्लेबाज के बीच में काफी बड़ा संघर्ष. इस बीच अगली गेंद फक्त दिशा दिल्या यावेळेला परफेक्ट यॉर्कर बघायला मिळतोय. एकदम मिळेल मिड विकेटला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे, कव्हर मिळालाय, अन्यथा एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या. आता 9 चेंडू आणि गरज आहे ती 27. 300च्या स्ट्राईक रन रेटने आता पुढे जायचं नाही. मागे तर भव्याने तो 9चा पाडा बनवून टाकलाय बाबा. 9-1-9, 9-2-18 आणि 9-3-27 त्याने सांगितलंय. कारण तो बरोबर शाळेमध्ये जातोय त्यामुळे 9चा पाडा. आता काय माहिती का, पाठांतर कोण कळत नाही, पाडे कोणाला येत नाही, पुढचा पाडा मागचा पाडा हे सगळं चालतं. 9 चेंडू 27 धावाची आवश्यकता, पण संघर्ष
बघा संघर्ष तुम्हाला करायचा आहे, ज्यावेळेला तुम्हाला जिंकायचं आहे त्यावेळेला कदाचित एकट्याने प्रयत्न करायचा आहे, एकट्याने पहिला सुरुवात करायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, वेगवान चेंडू हाताळला गेला जाता है, क्योंकि जैसे कहते हैं ना व्हाइट बॉल का इशारा होता है, जिनमें अकेले चलने के हौसले होते हैं ना एक दिन उनके पीछे काफिले खडे होते. यामुळे एकट्याने प्रयत्न करायचा आहे. भले रिफर केलेले आहेत, DRS आहे. आता DRS कधी घ्यायचा तेही माहिती पाहिजे. मैदानावरती खेळत असताना क्रिकेटपटू ORS घेतात आणि काही झालं तर थोडंसं DRS घेतात. ORS आणि DRS योग्य वेळेला घेणं गरजेचं आहे. आणि पंचाकडे इशारा, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल याचा अर्थ दोन गोष्टी झाल्यात. एक तर तुम्ही तुमचा DRS गमावलाय आणि व्हाईट चेंडूचा इशारा देखील होत असताना या चेंडूवरती दोन खेळाडूंमध्ये चर्चा चालली. पण आता जलसार संघाचं काय झालं माहिती का, पहिल्या सामन्यापासून त्या 2-3 खेळाडूंवरती निर्भर होता. आता ते बाद झालेत. पण ही संधी आहे ना तुम्हाला, ही संधी आहे. ज्यावेळेला शेअर मार्केट कोसळतो ना त्यावेळेला प्रत्येक जण विचार करतो बाबा लॉस झाला, पण इन्व्हेस्टर काय शोधतो, त्याच वेळेला तो खरेदी करतो. इथे इन्व्हेस्ट करण्याची वेळ आले, इन्व्हेस्ट द्यायची वेळ आले. जलसार टीमसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यायची वेळ मैदानावरती आले. बघूया दिवेश कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीने देतील. उलटा चेंडू यावेळेला बघतोय आपण डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळला गेला, सिंगल कंप्लीट होईल. आणि इथे काय घडलंय, विकेटचं पतन होताना फलंदाज होत आहेत प्रवीण बाद. गरज होती ते प्रवीणला थांबण्याची, कुठेतरी दिवेशला संधी देण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र प्रवीण माघारी येताना आता जर बघितलं पूर्णतः प्रेशरमध्ये संघ बघायला मिळतोय. अमरदीप 11 जलसार पूर्णपणे आता जसं आपण उल्लेख केला होता, आता तो पहिले 1 2 3 4 जे आउट झाले ना त्याच्यानंतर तो प्रेशर आता तो वाढत चाललाय, बिल्डअप वाढत चाललाय, आस्किंग रन रेट वाढत चाललाय, रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. आता तो करंट रन रेट खाली आलाय आणि त्याचा करंट आता टीमला लागू लागलाय. तो करंट रन रेट जो खाली आलाय त्याचा थोडासा करंट लागलाय, धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. पण हे असं नाही घडलंय, पहिल्या इनिंगचा प्रभाव आहे. पहिल्या इनिंगमध्ये धावा येत नव्हत्या, ज्यावेळेला दांडाकडे टीमच्या त्यावेळेला ओव्हर थ्रोच्या तमाम धावा आल्या, एक्स्ट्रा आल्या आणि कधी तो मोमेंटम आहे ना त्या बाजूला गेलाय. पण मॅच आता अजूनही आहे, या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातील. 4 चेंडूचा खेळ झालाय, 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडूमध्ये 25. 8 चेंडू 25 ची गरज आहे. एखाद मोठा शॉट नक्कीच 18-19चं बॅटल रंगेल आणि त्यासाठी 2 महत्त्वाचे चेंडू इथून जिम्मेदारी घ्यावी लागेल फलंदाजाला. बॅटची कडा घेते आपण बघतायत. आणखीन एक डॉट बॉल सिंगल येईल का नाही, शेवटचा चेंडू आहे आणि जिम्मेदारी ही रुई की बोरी की तरह होती. दूर से देखने में बहुत ज़्यादा बड़ी लगती है, लेकिन जब आप उठाते हो तो एकदम से हल्की. आणि ती जर या ठिकाणी उचलली तर त्याच पद्धतीने बघायला मिळेल. बिल्कुल आपने सही कहा, लेकिन जिम्मेदारी वो टॉनिक भी होती है. जिम्मेदारी वो टॉनिक है ना, एक बार लो तो उम्रभर थकान नाही महसूस होती. तुम्ही जिम्मेदारी घ्या, जबाबदारी घ्या, त्याचा ओझं जाणून घेऊ नका, एन्जॉय करा, कारण तुम्ही डिझर्व करता, त्या जबाबदारीला डिझर्व करता. म्हणून कदाचित तुम्हाला जबाबदारी दिले. आपण अपेक्षा कोणाकडनं करतोय, जो पूर्ण करण्याची क्षमता ठेवतोय, अपेक्षा त्याच गोष्टीकडनं करतोय. कदाचित आता ती दिलेली आहे संधी, जिम्मेदारी आपको मिली है, वादा किया तो निभाना पडेगा, जिम्मेदारी ली है तो पूरी करनी पडेगी. बघूया अंतिम चेंडू या षटकातील. पुढचा चेंडू, ओ हो, प्रत्येक चेंडू वेग आणि उत्कृष्ट टप्प्यावरती नियंत्रण. म्हणजे आता या गोलंदाजाचं नाव अवधूत आहे का अद्भुत आहे ते माहिती नाही, पण अद्भुत गोलंदाजी, नाव त्याचं अवधूत आहे पण अद्भुत गोलंदाजी त्यानं केलेली आहे या षटकामध्ये. आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 6 चेंडूमध्ये करायच्या त्या 25 धावा करायच्या आहेत. मॅच होता कुठे, सुरुवात झाला ते 18 रननं आणि त्यानंतर खाली मागच्या 3 षटकामध्ये ना 12 धावा आल्यात. 18 बॉलमध्ये फक्त 12 रन आल्यात मागच्या 3 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. याचा अर्थ जे शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि त्याचा फटका असा बसलाय. आता क्वालिफायच्या रेसमध्ये थोडासा पुढे चालतोय हा टीम फिशरमॅन दांडाकाडी. इथून जर फिशरमॅन दांडाकाडी संघ क्वालिफाय होतोय तर सर्व श्रेय गोलंदाजीला जाईल, कारण ज्या पद्धतीने धावा त्याने वाचवलेल्या आहेत पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये आणि तिसऱ्याही मॅचमध्ये आपण बघतायत उत्कृष्ट गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. आणि आज जो गोलंदाज आहे सुरुवात अशीच करत होतं पहिल्या मॅचमध्ये, वाईट, पण एक विसरून चालला नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये बिहाइंड द विकेट जो चौकार रोखला गेला होता ना वाईट वरती, कदाचित तेही महत्वाचं होतं. पहिले 2 सामने दांडाकाडी टीम सांगते
कदाचित आम्ही नशिबाने जिंकलोय, पण आता आम्ही मेहनतीने जिंकणार, परिश्रमाने जिंकणार हे स- सहितही सांगतायत. आणि तेही गरजेचं आहे. डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्डवर्क. आणि तेच बघायला मिळते. चेंडूला एक्झिक्यूट करतात कव्हर्सला. फक्त एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी येत आहे. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे दिवेश यांचा. चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल तुम्हाला 23. 23 धावा करायच्यात 5 चेंडू आणि 23 धावा या चेंडूवरती करणं आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला हार्डवर्क आणि एक टीमवर्क देखील होतं. कारण कॅप्टननं म्हटलं होतं की ज्यावेळेला त्याला संवाद साधला होता बघा, तेव्हा त्याने म्हटलं होतं की आमच्या टीमच्या प्रत्येक खेळाडूला मी सांगितले की बाबा आता इथे थांबायचं नाहीये, आता आपल्याला रडायचं नाही तर लढायचं आहे, झुंजायचं आहे. कदाचित कॅप्टनचे ते बोल प्रत्येक खेळाडूच्या कानामध्ये गेले असावे, म्हणून हा खेळ मैदानावरती फिशरमॅन दांडाकडे संघाचा चाललाय. 5 चेंडू 23 धावा शेवट. उम्मीद की किरण है के जर पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार येतात तर उम्मीद जागी राहिली. बघूया पुढचा चेंडू. ओहो, उडवलाय. आणि तुम्ही सांगत होते हार्डवर्क, टीम वर्क आणि त्याला जोडलं जाईल स्मार्ट वर्क, तरच कहते कि सफलता वाईफाई की तरह हर जगह में होती है, बस उसको कनेक्ट करने के लिए स्मार्ट वर्क और हार्ड वर्क नामक पासवर्ड की जरूरत पड़ती है. बिल्कुल आपने सही कहा, स्मार्ट वर्क तिथे केला जातोय. या षटकार या मैं इसीलिए मैंने कहा था ना, अगर उम्मीदों को करना है ना तो आने वाले गेंद पे सिक्सर चाहिए. येणाऱ्या चेंडूवरती षटकार आलाय आणि षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय. पुढे आता 4 चेंडूचा खेळ आहे, 17 धावांची आवश्यकता आहे. 4-17चा मॅच आहे. बघूया आता हार्ड वर्क स्मार्ट वर्क. हार्ड वर्क स्मार्ट वर्क आहे मैदानावरती. जर आपण पाहिलं तर सिक्सर ठोकलाय. दिवेश चांगली बॅटिंग करताय. संघर्षाचा शंकनाद किंवा इथून आम्ही पुनश्च या मॅच मध्ये येतोय. हा मॅसेज पुरवण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झाले का तर आपण बघतायत चुकी झाले असं म्हणायला हरकत नाही. एक धाव झाले असते आणि मग तुमच्याकडे पर्याय राहिले असते की 2 षटकार आणि 1 चौकार. पण असं जसं तो माइंडसेट होता ना, तो माइंडसेट काय तो वेगाने गेला होता, कदाचित धाव पूर्ण होणार नाहीये. एक धाव करून स्ट्राईक देखील आला. पण हा क्रिकेटचा खेळ आहे, जर तरवर चालत नाही, इफ्स अँड बॅटवर चालत नाहीये. मागे नवदोष सिंगू ने म्हटलं होतं ऐसा होता तो वैसा होता, यानी अगर मेरी चाची को मुछे होती तो मैं उसको चाचा कहता. क्रिकेटमध्ये असं चालत नाही, इफ्स अँड बट चालत नाहीये. जर तरला काही तारा नसतो. ज्या वेळेला जे करायचं केव्हा करायचं हे तुम्ही ठरवायचंय. एकदा वेळ निघून गेली ना मग हुकमाचा एक्का पण चालत नाहीये. आणि जसं मी मगाशी म्हटलं यावेळेला आता आपण बघताय चेंडू जातोय सरळ डिब्बाकट पॉइंटला. आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत फक्त 2 आणि धावा बढवायच्या तुम्हाला तब्बल 16. 2 चेंडू 16 धावा आणि एबी ग्रुपचे नक्कीच आयोजकांना देखील धन्यवाद दिले. या स्पर्धेच्या निमित्तानं जोडण्याची संधी पाठोपाठच्या दुसऱ्या वर्षामध्ये आम्हाला प्राप्त झाल्या. तर आयोजकांचा देखील मनापासून आभार. अजित पाटील आणि उत्कर्ष यांच्या जोडीनं आज समालोचक करण्याची संधी मिळाली. थँक्यू व्हेरी मच अजितजी. चांगली साथ समालोचक कक्षामध्ये आपण देखील दिली आहेत. आता विजयच्या उंबरठ्यावरती दांडाकडे टीम आहे. पण थँक्यू व्हेरी मच. तत्पूर्वी आपण आयोजकांना विनंती करूया या स्पर्धेच्या माध्यमातून राजकिरण वर्मा सरांना मी विनंती करतोय की आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी करूया. तुकारामजी मांगेला साहेबांचं एक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण करूया आभार प्रदर्शन. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचाकडे कॅमेरा फिरवायचा आहे. राजकिरण वर्मा साहेबांच्या माध्यमातून आपण तुकारामजी मांगेला सरांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय. सुंदर क्रिकेट, सर्वांना आवडणारी कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळाली. सर्वांची मनं जिंकून तुकारामजी मांगेला साहेब ना तर आपल्या वस्तून या ठिकाणी रजा घेत आहेत. थँक्यू. आपण आलात, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिल्याबद्दल थँक्यू. वळतोय आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी जातोय